मित्रांनो, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. सकाळी जाग आली की तुम्ही पटकन उठता की गुडघे सरळ होण्यासाठी 2 ते 3 सेकंद थांबावं लागतात? बेडवरून खाली पाय ठेवताना जणू सांधे जाम झाल्यासारखं वाटतात का? पहिले काही पावलं टाकताना कडकपणा, किरकिर आवाज, हातपायातून मुंग्या येणं किंवा एकाच वेळी अशक्तपणाची भावना येणं, हे सगळं तुम्हाला देखील जाणवतंय का? बहुतेक लोक लगेच एक निष्कर्ष काढतात, वय वाढतंय असं होणारच. पण मित्रांनो, हे खरं आहे का? वय हा फक्त एक आकडा आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या शरीराच्या आतमध्ये काही सूक्ष्म कमतरता हळूहळू वाढत जातात. त्या कमतरता भरून काढतात. आपण फक्त वेदना दाबत राहतो, त्यामुळे काही दिवस आराम मिळतो, पण मुळापासून बदल होत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 साधे पण प्रभावी आहार घटक सांगणार आहे, जे हाडं, सांधे आणि नसाला आतून बळकटी देतात. शेवटी हे सगळं रोजच्या दिनक्रमात अगदी सोप्या पद्धतीने कसं बसवायचंय तेही स्पष्ट करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या आरोग्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन ऑलवर नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. हाडे, सांधे आणि नसा या तिन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या समजतो, पण शरीराच्या रचनेमध्ये ते एकाच साखळीत महत्त्वाच्या कडे आहेत. हाडे शरीराला आधार देतात, सांधे त्या हाड्यांच्या हालचालीची क्षमता देतात आणि नसा या संपूर्ण यंत्रणेला मेंदूशी जोडण्याची आणि नियंत्रण आणि संवेदन देतात. जरी हाडे मजबूत असतील तरी सांध्यातील कार्टिलेज झिजला असेल तर हालचाल वेदनादायक होतात. त्याप्रमाणे नसापर्यंत पुरेसे रक्त आणि पोषक तत्व पोहोचले नाही तर मुंग्या येणे, बधिरपणा किंवा किरकोळ स्पर्शातही वेदना जाणवू शकतात. म्हणजे या तिन्ही रचना स्वतंत्र नसून परस्परावलंबी आहेत. म्हणजे एक घटक बिघडला की संपूर्ण साखळीचा तोल ढासळतो. मित्रांनो, याला सोप्या उदाहरणाने समजायचं झालं तर मजबूत लाकडाचा दरवाजा आणि टिकाऊ कडे आणि चौकट असूनही जर त्यांना वेळोवेळी तेल लावलं नाही तर सुरुवातीला फक्त किरकिर असा आवाज येतो, पण हळूहळू घर्षण वाढते, झीज सुरू होते. शरीरात देखील सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढतं. कोरडेपणा वाढला की रक्तभिसरण मंदावलं तर सांध्यातील कार्टिलेज कोरडा पडू लागतो. मग हाडामध्ये थेट घर्षण व्हायला लागते. या प्रक्रियेमुळे हालचालीमध्ये ताण, कडकपणा आणि वेदना जाणवू लागतात. नसावर ताण आला की त्या अधिक संवेदनशील होतात आणि त्यामुळे वेदना अधिक तीव्र वाटू शकतात. म्हणजे समस्या केवळ या ठिकाणी नसते, ती संपूर्ण यंत्रणेवर परिणाम करते. म्हणून फक्त पेनकिलर्सवर म्हणजेच वेदनानाशक औषधावर अवलंबून राहणं हा दीर्घकाळ उपाय ठरत नाही, तर ती औषधी हे तात्पुरती वेदना कमी करण्यासाठी आणि सूज आणि जे झीज आहे ती पोषणातील कमतरता या मूळ कारणावर काम अजिबात करत नाही. शरीराला आतून सक्षम करण्यासाठी असा दृष्टिकोन आवश्यक आहे जो सूज कमी करेल, रक्तप्रवाह सुधारेल आणि नसांना योग्य पोषण देईल. योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि नियमित हालचाल या गोष्टी एकत्रितपणे या सर्व प्रणालीला बळकटी देतात. जेव्हा आपण या तिन्ही घटकांकडे एकत्रितपणे पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने टिकाऊ आरोग्याची पायभरणी होते. सांध्यातील वेदनांच्या मुळाशी बहुतांश वेळा शरीरातील 10 किंवा सूज ही प्रक्रिया कार्यरत असते. ही सूज सुरुवातीला जाणवत नाही, पण आतून कार्टिलेजची झीज वाढवत जाते, सांध्यामधील लवचिकता कमी करते आणि नसांना अधिक संवेदनशील बनवते. त्यामुळे अगदी साध्या हालचालीतही वेदना, कडकपणा किंवा जळजळ जाणवू शकते. अनेकांना वाटतं की हा त्रास केवळ वयामुळे आहे, पण प्रत्यक्षामध्ये तो शरीरातील दाहक प्रक्रियेचा परिणाम असतो. ही सूज कमी करण्यासाठी शरीरातील नैसर्गिक आधार देणे हे आवश्यक असतं आणि हा आधार आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतो. योग्य प्रकारे आणि सातत्याने वापरल्यास काही पारंपरिक घटक शरीरातीलही जवळजवळ शांत करण्यास मदत करू शकतात. हळद यापैकी एक सर्वात प्रभावी आणि पारंपरिक मानली गेलेली अन्न घटक आहे. मात्र हळद वापरताना तिची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाची हळद हे अपेक्षित परिणाम देत नाही. शक्य असल्यास शुद्ध, विश्वसनीय स्रोताची हळद वापरावी. कच्ची हळद हंगामात उपलब्ध असेल तर ती किसून किंवा वाटून वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. संपूर्ण म्हणजे साबूत हळद घेणे
घरीच पूड करून वापरणे हा देखील उत्तम पर्याय असू शकतो. काही विशेष जातींची हळद जसे की उच्च दशामक गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी विशिष्ट प्रकारची हळद औषधी उपयोगासाठी अधिक परिणामकारक मानली जाते. गुणवत्तेची निवड हीच उपचारांच्या परिणामकारकतेची पहिली पायरी असते. हळद ही फक्त चवीसाठी वापरायचा मसाला नसून ती फक्त औषधी अन्न घटक आहे. तिच्यातील नैसर्गिक 10 गुण शरीराची सूज कमी करण्यासाठी मदत करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चिमूट काळी मिरी घालून घेतल्यास तिची गुण अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकतात. रात्री शरीर हे दुरुस्तीच्या प्रक्रियेत सक्रिय असताना हळद शांतपणे आपलं कार्य करत राहते, ज्यामुळे सकाळी उठताना कडकपणा काही प्रमाणात कमी जाणवू शकतो. पण मित्रांनो, हा केवळ तत्काळ चमत्कार करणारा उपाय नाही. 2-4 दिवसामध्ये मोठा फरक जाणवेल असं नाही, पण सातत्य ठेवल्यास शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. वेदना तात्पुरती दाबण्याऐवजी तिच्या मुळाशी असलेली सूज प्रक्रियेवर काम करणे हा या सवयीचा खरा उद्देश आहे. मित्रांनो, तीळ हे दिसायला अगदी छोटे असले तरी त्यांच्या आत दडलेली पोषणशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि काही महत्त्वाचे खनिजे घटक तिळांमध्ये नैसर्गिक स्वरूपात आढळतात. हाडांची मजबूती ही फक्त कॅल्शियमवर अवलंबून नसते, त्याचे योग्य शोषण, शरीरातील संतुलित खनिजे प्रमाण आणि पेशींना मिळणारे पोषक यावरही ती अवलंबून असते. वय वाढत गेल्यावर हाडांची घनता कमी होण्यासाठी केवळ आहारातील कमतरता कारणीभूत नसते, तर शरीरातील वाढता कोरडेपणा, कमी होणारी लवचिकता आणि झपाट्याने होणारी झीज ही देखील महत्त्वाची कारणे असतात. अशा वेळी तिळासारखे पोषक अन्न घटक शरीरातून आतून आधार देऊ शकतात. तिळामध्ये असलेले नैसर्गिक स्निग्ध घटक शरीरातील कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. सांध्यामध्ये योग्य प्रमाणात स्नेह असणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा हालचालीमध्ये संघर्ष वाढतो आणि किरकिर आवाज, कडकपणा किंवा वेदना जाणवू शकतात. गुडघ्यातील आवाज, कंबरदुखी किंवा दीर्घकाळ चालल्यानंतर जाणवणारी जडत्वाची भावना ही अनेकांना अशा कोरडेपणाचीही चिन्हे असतात. सकाळी 1 चमचा तीळ रात्री भिजून चावून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक शरीराला सहजपणे उपलब्ध होतात. दिवसाची सुरुवात अशा साध्या सवयीने केल्याने हाडांना आवश्यक असे पोषण मिळू शकते, ज्यामुळे दीर्घकाळ मजबूती वाढण्यासाठी हातभार लागू शकतो. मित्रांनो, काळे आणि पांढरे तीळ दोन्हीही गुणकारी आहेत, परंतु त्यांचे प्रकृतीत थोडा फरक असतो. काळे तीळ हे खनिजांनी अद्भुत समुद्र मानले जातात आणि हाडांच्या बळकटीसाठी विशेषतः उपयुक्त ठरतात, तर पांढरे तीळ हे पचनासाठी तुलनेने हलके असतात. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार आणि आपली जी पचनशक्ती आहे त्यानुसार योग्य प्रमाणात योग्य वेळेची योग्य पर्याय निवडणे ते महत्त्वाचे आहे. मात्र काही प्रकारचे निवडला तर सातत्य आवश्यक आहे. कोणताही प्रकार तुम्ही निवडा, पण त्याला सातत्याने घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. हाडांची मजबूती ही 1-2 दिवसामध्ये निर्माण अजिबात होत नाही. जशी भक्कम इमारत उभं राहण्यासाठी वेळ, योग्य नियोजन आणि सातत्य लागतं, तसंच हाडांना बळ मिळवण्यासाठी नियमित पोषण आणि संयम आवश्यक आहे. मित्रांनो, आपण कोणताही पौष्टिक आणि संतुलित आहार घेतला तरी त्याचा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा त्या अन्नातील पूर्णपणे पोषक घटक आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत व्यवस्थित पोहोचतात. विशेषतः सांधे, स्नायू आणि नसा यांसारख्या सूक्ष्म रचनापर्यंत पोषक पोहोचण्यासाठी रक्तभिसरण सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर रक्तप्रवाह मंदावला, रक्त जड झाले किंवा रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकता कमी झाली तर पोषक तत्वे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पेशींना मिळत नाही. अशा परिस्थितीत थकवा, जडपणा, मुंग्या येणे किंवा सांध्यामध्ये वेदना यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. म्हणूनच शरीरातील प्रवाह व्यवस्थितपणे ठेवणे हे आरोग्य टिकवण्यासाठी एक मूलभूत तत्व आहे. येथे लसूण एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक ठरू शकतो. लसणामध्ये नैसर्गिक सल्फरयुक्त संयुगी आढळतात, जी रक्तवाहिन्यांना सैल आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात. यामुळे रक्तप्रवाह अधिक मोकळा आणि सुरळीत होऊ शकतो. जेव्हा रक्तभिसरण सुधारते तेव्हा हे आपल्याला खूप जास्त फायदा देते. अशा परिस्थितीमध्ये थकवा, जडपणा, मुंग्या येणे किंवा सांध्यांमधील वेदना यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. म्हणून शरीरातील प्रवाह व्यवस्थित ठेवणे हे आपले आरोग्य टिकवण्याचे एक मूलभूत तत्व आहे आणि येथे लसूण एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक ठरतो. लसणामध्ये नैसर्गिक सल्फरयुक्त संयुगी आढळतात, जी रक्तवाहिन्यांना सैल आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात.
यामुळे रक्तप्रवाह अधिक मोकळा आणि सुरळीत होऊ शकतो. जेव्हा रक्तभिसरण सुधारते तेव्हा सांध्यापर्यंत अधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात. यामुळे झीज होण्यासाठी प्रक्रिया मंदावण्यास मदत मिळू शकते. तसेच नसांना योग्य पोषण मिळाल्यास हातापायामध्ये येणाऱ्या मुंग्या, बधिरपणा किंवा लवकर थकवा येणे यासारख्या समस्या कमी होण्यास आधार मिळू शकतो. शरीरातील प्रत्येक पेशींना जिवंत आणि सक्रिय ठेवण्यासाठी योग्य रक्तप्रवाह आवश्यक असतो आणि लसूण हा या प्रक्रियेतील चालना देणारा साधा पण प्रभावी अन्न घटक मानला जातो. लसूण आहारात समाविष्ट करण्याची पद्धतही सोपी आहे. सकाळी रिकाम्या पोटी 1 किंवा 2 पाकळ्या नीट चावून खाल्ल्यास त्यातील सक्रिय घटक हे अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात. मात्र काहींना रिकाम्या पोटी लसूण घेतल्यास आम्लपित्त किंवा जळजळ जाणवू शकते. अशा वेळी तो दुपारच्या जेवणात किंवा भाजीमध्ये घालून घेणे हे अधिक योग्य ठरते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमितपणे आणि संयम करून लसूण हा तात्काळ परिणाम देणारा एक चांगला आपल्याला उपाय ठरू शकतो. याने शरीरातील रक्तप्रवाह हळूहळू सुधारण्यास मदत होते. सोबतच मित्रांनो, जेव्हा शरीरातील प्रवाह संतुलित राहतो तेव्हा इतर पोषक जे घटक असतात ते सुद्धा आपल्याला चांगले कामाला येतात. एवढंच नाही, सकाळी उठल्यावर गुडघे सरळ व्हायला वेळ लागणे, पहिले काही पावले टाकताना कडकपणा जाणवणे किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटणे ही लक्षणे अनेकदा शरीरातील सूक्ष्म असंतुलनपणाची चिन्हे असतात. रात्रभर शरीराला विश्रांती असताना काही ठिकाणी सूज झालेली असू शकते किंवा चयापचयाची गती मंदावलेली असू शकते. अशा वेळी मेथीदाणे उपयुक्त ठरू शकतात. मेथीदाण्यामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लामेटरी म्हणजेच दहामशामक आणि पचनक्रिया सुधारण्याची मदत असते घटक आढळून येतात. त्यामुळे रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यास ते सकाळी मऊ होतात आणि त्यातील पोषक द्रव्ये शरीराला अधिक सहज उपलब्ध होतात. सकाळी ते नीट चावून खाल्ल्यास पचनसंस्था सक्रिय होते, शरीरातील जडत्व कमी होण्यास मदत मिळते आणि दिवसाची सुरुवात अधिक हलकी वाटू शकते. मित्रांनो, आता हा प्रश्न येतो की हे सर्व घटक एकत्रितपणे कसे घ्यायचे? यासाठी एक साधा आणि सोपा दिनक्रम ठेवता येतो. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम रात्री भिजवलेले तीळ आणि मेथीदाणे हे नीट चावून खावे. त्यामुळे हाडांना आवश्यक खजिने आणि शरीराला स्नेह देणारा घटक मिळतो. भिजवलेले तीळ आणि मेथीदाणे रिकाम्या पोटी नीट चावून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे मिश्रण बद्धकोष्ठा दूर करण्यासाठी, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि हाडांची मजबूती ठेवण्यासाठी मदत करते. रात्रभर भिजवल्यामुळे हे दाणे मऊ होतात, ज्यामुळे त्यांचे सेवन सोपे होते आणि पोषक तत्वे सहजपणे शोषली जातात. त्यानंतर 1-2 पाकळ्या लसूण घेता येईल, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध आणि पाण्यामध्ये हळद घेणे हा दिनक्रमाचा शेवटचा भाग. अशा प्रकारे सकाळपर्यंत तुम्ही शरीराला पूर्णपणे वेगवेगळ्या पातळीवर पुढे नेऊ शकता. मित्रांनो, आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.